नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी दीपेश तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहीतच असेल की कोकणामध्ये भात कापणी चालू झाली आहे। अर्ध्याहून जास्त भात कापणी झाली आहे। तर माझे बाबा व इतर मंडळी पुढे गेलेत भात कापणीला आणि मी आता नाश्ता घेऊन जाते त्यांच्यासाठी। तर शेतावर जाण्यासाठी दोन रस्ते लागतात। हा माझ्या मागील रस्ता आहे, तो शॉर्टकट रस्ता आहे व मागील हा दुसरा नदीवरून जातो। आपण ह्या रस्त्याने जाऊया। इथे बऱ्याच प्रमाणात शेतीचं काम सुरू झालंय। तुम्हाला माहीतच असेल की कोकणामध्ये शेती ही दसरा झाला की करतात, पण यंदा पाऊस जास्त पडला त्यामुळे काही लोकांनी दसऱ्याच्या आधी कापणीला सुरुवात केली व आता ज्यांचं शेत उभं होतं म्हणजे व्यवस्थित होतं त्यांनी आत्ता काम चालू केले। तर ह्या भागातील पूर्ण कापणी झाली आहे व माझ्या मागील थोडाफार भाग राहिला आहे कापणीचा। हा चिकलट भाग आहे त्याच्यामुळे हा शेवटला करतात। ह्या रस्त्याने यायचे कारण की या रस्त्यामध्ये आपल्याला विविध असे ठिकाण आहेत ते आपल्याला कव्हर करता येतील। तर आता मी आलो आहे नदीपाशी। तर इथे एक छोटंसं मंदिर आहे गांगूचं, ते मी तुम्हाला पहिले दाखवतो। हे गांगूचं मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर आहे। तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आपल्याला या बाजूने जायचं आहे। हा पूर्ण नदीचा भाग आहे। त्या रस्त्याने आपण जाऊ शकलो असतो, पण त्या रस्त्यावर तो शॉर्टकट आहे शेतावरती जाण्याचा। पण ह्या रस्त्यावरून जाताना आपल्याला विविध अशी ठिकाणे आहेत ते तुम्हाला दाखवता येतील मला। तर हा पूर्ण नदीचा भाग आहे। जे समोर हे दिसतंय ती दुसरं गाव म्हणजे आमचं गाव तोंडळी व समोरचे दिसतंय ते हडी हे गाव आहे। तिकडे जायचं असेल तर आपण शॉर्टकट होडी मार्फत जाऊ शकतो पूर्ण फिरून जाण्यापेक्षा। तुम्हाला इथे दोन समोर भाग दिसत असतील। हे दोन भाग नसून दोन बेट आहेत। तर हे पहिलं बेट हे बंड्या नावाने बोलले जाते व दुसरं बेट ही जुया। चला आता पुढे जाऊया आपण। इथे बरेच ठिकाणी मळे आता कापले गेले आहेत। झोडपणीचे काम चालू आहे। चल तर मी आता पोहोचलोय आमच्या बागेमध्ये। इथे जास्त करून आमच्या नारळाच्या बागा आहेत व सुपाऱ्याच्या बागा आहेत। तर हा आमचा मांगर व मांगराच्या पाठी कापणीचं काम चालू आहे। तर आपण काही शॉर्ट्स रेग्युलर व्हिडिओमध्ये घेणार आहोत। काही पूर्ण जी कापणी आहे तर पूर्ण मळा असेल तर आपण पूर्ण टाइम लॅप्स करणार आहोत। तुम्ही पाहू शकत असाल की इथे कापणीचे काम चालू आहे। अर्ध्याहून जास्त एक मळ आता कापला गेला आहे।
तसेच तुम्ही आता हे पाहू शकता की मुसळधार पावसामुळे पूर्ण भात हे झोपून गेले आहे. तर काही ठिकाणी विजा पडल्या व उभ्याच्या उभ्या पूर्ण भात कुसू लागले. आता आपण पाहूया भात कापण्याचे काही शॉट व नंतर आपण स्वतःही भात कापायला जाऊया. हा पूर्ण मळा कापायला आम्हाला 2 ते 3 तास लागले, कारण हा पूर्ण मळा हा 4 कोपऱ्यांचा मिळून एक मळा बनलेला होता. तर आता आमचा पूर्ण मळा कापून झाला आहे व तुम्ही पाहत असाल की आता हे सर्व आम्ही पेंड्या खाली पसरलेले ते आम्ही गोळा करतोय व जिथे आम्ही जे झोडपणीचे काम करणार आहोत तिथे सर्व गोळा करून एक ठेवत आहोत. तर हे आता संपूर्ण जे कापलेले भात आहे ते एकत्र करून ठेवले आहे. आता बघा मळा कसा दिसतोय ते. आता नुकताच एक कुंदा कापून झाला, घेऊन झाले तर आमची मंडळी इथे पेज खात आहेत. तो एक कुंगा कापून झाल्यावर आम्ही एक ब्रेक घेतला. आता या छोट्या ब्रेकच्या दरम्यान मी तुम्हाला आमच्या बागेतल्या फळझाडं दाखवतो. तर हे चिकूचं झाड आहे. या विहिरीच्या पाण्याने आम्ही बागेतल्या सर्व झाडांना पाणी देतो. बागेमध्ये एक लिंबूचंही झाड आहे. तुम्ही पाहू शकत असाल की त्याला एक लिंबूही धरलाय.
सुपारीच्या झाडांना सुपारीही आली आहे. तुम्ही पाहू शकत असाल की इथे सुपाऱ्याची झाडं व नारळाची झाडं जास्त आहेत, कारण कोकण म्हटल्यावर सुपारीची झाडं व नारळाची झाडं असणारच. जे आपण बाजारांमध्ये जाम विकत घेतो त्याचं हे झाड आहे. याचे फळ एकदम रसदार व चवीला एकदम गोड असे असते. आमच्या लहानपणी या झाडाला जाम धरायचे तेव्हा आम्ही पिशव्या भरून भरून घरी घेऊन जात होतो. आता तुम्हाला मी नदीचा थोडा भाग दाखवतो. तुम्ही पाहू शकत असाल की या माडाला खापं मारली आहेत. या खापांच्या मदतीने माडावरती चढण्यासाठी एकदम इझी असे पडते. कोणताही नवीन माणूस इझिली चढू शकतो या माडावरती. आता ब्रेक संपलाय, आता आपण परत जाऊया आपल्या कापणीच्या दिशेने. दुसरा कुंजा साफ करत असताना आम्हाला 2 गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे कासव व दुसरा म्हणजे एक चिमण्यांचा घरटा. त्यामध्ये अंडी होती. पहिलं मी तुम्हाला कासव दाखवतो. आणि हा एक पक्ष्याचा घरटा भेटला. कोणत्या पक्षाचा आहे तो नाही माहीत. लाल अंडी होती. तो आमच्याकडून चुकून कापणीच्या वेळी कापला गेला. नंतर आम्ही तो व्यवस्थित त्याच्या ठिकाणी ठेवला, कारण अंड्यांना माणसाचा हात लागला तर पक्षी त्या अंड्यांना जवळ करत नाहीत. आता आमचा एक कुंजा कापून झाला आहे आणि पूर्ण दमायला झाले. तर आम्ही घरी जातोय. आपण जी कापणी केली तर ती कापणी आपण इथे ठेवलेली आहे. तर आता मी तुम्हाला जे भात कापले जाते ते त्याच्यानंतर झोडपणी कशी असते ती मी तुम्हाला आता दाखवणार. तर आम्ही यांत्रिकी प्रकारची झोडपणी करतो, त्या मशिनरी वापरून झोडपणी करतो. पण हा व्हिडिओ खास करून पारंपरिक शेतीवर होणार आहे, म्हणून मी तुम्हाला जी पारंपरिक पद्धतीने झोडपणी केली जाते ती आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जी यांत्रिकी प्रकारची झोडपणी असते ती त्या पद्धतीवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवतो पारंपरिक पद्धतीने झोडपणी केली जाते ती. संध्याकाळच्या वेळेला मी भात कापलेला नव्हतो, मी नुसतं आलो होतो शूटिंगसाठी. तर दुसरी इतर मंडळी होती ती भात कापणीसाठी आलेली होती. जेवढा आज भात कापला आम्ही ते सर्व इथे ठेवलंय उद्याच्या झोडपणीसाठी. आम्ही यांत्रिकी पद्धतीची झोडपणी करतो. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीची झोडपणी. ती दुसऱ्या ठिकाणी नेऊन दाखवणार आहे. चला आता त्या ठिकाणी जाऊया. तर ह्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीची झोडपणी चालू आहे.
तर ही पद्धत एकदम सिंपल असते। या पद्धतीमध्ये एका टेबलच्या साहाय्याने झोडपणी केली जाते। तर यामध्ये भाताची जी पेंडी असते ती जोरात त्या टेबलावरती आपटली जाते व सर्व भात असते ते खाली ताडपत्रीवर पडते। मग गोळा करायला जरा सोपं पडतं त्यामुळे। तुम्ही पाहू शकत असाल की सर्व दाणे हे खाली पडलेले आहेत व ते खाली गोळा केलेले आहेत। त्या दाण्यांमध्ये काही प्रमाणात कचराही राहतो, तो नंतर वारवताना वेगळा केला जातो। दाणे वेगळे केल्यानंतर हा भाताचा जो सरला आहे, सरला म्हणजे दाणे नसलेली जी पेंड आहे ती नंतर सुकवली जाते व ती पेंड म्हणजे गवत, ते गवत नंतर गुराढोरांसाठी त्यांचे खाद्य म्हणून वापरले जाते। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूची जी बेल आयकॉन आहे ती ऑलवर सेट करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला पोहोचेल। चला मग आता भेटू पुढील व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।